नमस्ते. आज आपण बॅलन्स शीट अंडरस्टँड करणार आहोत. तर बॅलन्स शीट म्हणजे नक्की काय असतं? बॅलन्स शीट म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगू का? एक प्रगती पुस्तक असतं तुमच्या बिझनेसचं. म्हणजे आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा शाळेत होतो, मध्ये होतो, तेव्हा तुम्हाला प्रगती पुस्तकावरून समोरची व्यक्ती ठरवायची, की हां, ही व्यक्ती किती हुशार आहे किंवा कशात हुशार आहे. पण ती बॅलन्स शीट तसंच असतं. हे बिझनेसचं प्रगती पुस्तक म्हणतात थोडक्यामध्ये. अकाउंटिंग डेफिनेशनमध्ये म्हटलं तर फायनान्शियल पोझिशन ही तुमच्या बिझनेसची एका पर्टिक्युलर डेटला काय आहे? ती पर्टिक्युलर डेट म्हणजे आपल्या भारतामध्ये 31 मार्च 2026 किंवा 25. 31 मार्च ही प्रत्येक वर्षाची असते. तर बॅलन्स शीट म्हणजे इट रिप्रेझेंट्स युअर बिझनेस ओन्ड ॲसेट्स, ओझ लायबिलिटीज अँड ओनर्स इक्विटी. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये काय आज मालमत्ता आहे, तुम्हाला काय द्यावं लागणार आहे, म्हणजे देणी काय आहे आणि तुमचं स्वतःचं भांडवल, स्वतःच्या अकाउंटमधून स्वतःच्या साठवलेल्या पैशातून गुंतवलेलं भांडवल काय आहे, हे बॅलन्स शीट दाखवते. डेफिनेशनमध्ये म्हटलं तर अ बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोइंग assets, liabilities and capital of a business on a particular date. In simple words, balance sheet is like a photography of your business finances on a specific date. पुढे बघूयात. बॅलन्स शीटचं एक गणित कसं असतं? म्हणजे बॅलन्स शीटचं एक छोटंसं थोडक्यात एक गणित बघूयात. हे गणित जे आहे ना, हे पूर्वी 100 वर्षही तेच होतं. इथून पुढचेही 100 वर्ष तेच असणार. जसं आपलं मॅथेमॅटिक्स मधले गणित असतात, तसंच हे बॅलन्स शीटचं एक छोटंसं गणित आहे. तर ते गणित काय सांगतं? ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. म्हणजे तुमच्या ज्या काही ॲसेट्स आहेत, ह्या तुमच्या म्हणजे जी काही तुमची मालमत्ता आहे, ही तुमच्या देणी प्लस तुम्ही स्वतःचं जे भांडवल गुंतवलेलं आहे. इन फ्युचर स्वतःचं गुंतवलेलं भांडवल सुद्धा तुम्हाला द्यायला लागणार आहे. याच्या ह्याच्या बरोबरीस याला समांतर असतं. हे अगदी सोपं आहे. ड्युअल अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे जर्नल एंट्री जर तुम्ही पास केली, तर तिचे 2 इफेक्ट होतात. एक ॲसेटला जातो, दुसरा लायबिलिटीला जातो आणि त्याप्रमाणे हे इक्वेशन बरोबर वर्षाच्या शेवटी तुमचं मॅच होतं. आता एक फॉर्मॅट बॅलन्स शीटचा कसा असतो? हा अगदी साधा आणि सोपा फॉर्मॅट आहे, पण हाच बेस असतो आपला बॅलन्स शीटचा. तर तुमचं काय दिसतं? तुमच्या राइट हँड साइडला सगळ्या असेट्स दिसतात आणि लेफ्ट हँड साइडला सगळ्या लायबिलिटीज दिसतात. त्या लायबिलिटीमध्ये काय-काय दिसतं? पहिल्यांदा सर्वात प्रथम म्हणजे ओनर्सचं कॅपिटल म्हणजे ओनरनी स्वतःनी मालकाने किती गुंतवलेलं आहे त्यामध्ये हे दिसतं. नंतर त्यामध्ये त्या वर्षाचा प्रॉफिट हा ॲड केला जातो, मिळवला जातो. लेस ड्रॉइंग्स म्हणजे त्याने जर का काही पर्सनल खर्च हे बिझनेसमधून केले असतील, तर ते त्यातून वजा होतात. क्रेडिटर्स हे सगळे क्रेडिटर्स, बँक लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ह्या सगळ्या तुमच्या लायबिलिटीज झाल्या. ॲसेट साइडला बघूया. लँड एंड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर, कॅश इन हँड या सगळ्या तुमच्या ज्या काही मालमत्ता आहेत बिझनेसमध्ये, त्या तुमच्या लेफ्ट हँड साइडला राइट हँड साइडला दाखवल्या जातात. लायबिलिटीज आणि बॅलन्स शीटची टोटल ही नेहमी मॅच होते. कॉम्पोनंट्स ऑफ बॅलन्स शीट. आता मगाशी जे ह्या फॉर्मॅटमध्ये आपण बघितलं लायबिलिटीज असतात, ॲसेट्स असतात, कॅपिटल असतं. हेच जे आहेत ना कॉम्पोनंट्स हेच आपण आणखी डिटेलमध्ये बघूया. तर लायबिलिटीजमध्ये काय-काय असतं, की बिझनेसची देणी. मग आता देणी म्हणजे काय-काय असतं? तुम्ही क्रेडिट कार्डवर शॉपिंग केली, तर ते देणं असतं. लोन घेतला आणि बिझनेस चालू केला, तर ते देणं असतं. उधारीवरती माल जो काही आणला, ती देणी असते किंवा काही अशा असतात सर्व्हिसेस तुम्ही आज घेतल्या आणि म्हटलं, "नाही, मी उद्या पेमेंट करतो त्याचं." अशी जी काही उद्या किंवा इन फ्युचर तुम्हाला पेमेंट करायची ज्या देणी असतात, ती सगळी असतात तुमची लायबिलिटीज. लायबिलिटीजमध्ये पण 2 टाइप्स येतात. एक येतात करंट लायबिलिटीज आणि दुसऱ्या येतात नॉन करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज म्हणजे 12 महिन्यापेक्षा कमी 12 महिन्याच्या आत जे तुम्हाला देणी द्यायची आहेत आणि लाँग टर्म म्हणजे जी तुम्हाला 12 महिन्यानंतर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कालावधीनंतर द्यायची आहेत. हे लायबिलिटीज करंट, नॉन करंट आपण एका दुसऱ्या सेपरेट व्हिडिओमध्ये आणखीन डिटेलमध्ये समजून घेऊयात. दुसरा कॅपिटल. कॅपिटल म्हणजे सोपं अगदी. ओनरनी जे काही गुंतवलं आहे. प्रोप्रायटरशिप बिझनेस असेल आणि पार्टनरशिप बिझनेस असेल, तर आपण त्याला म्हणतो ओनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स कॅपिटल. आणि जर का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, तर त्या केसमध्ये म्हणतात शेअर कॅपिटल.
असेट्स. असेट्स म्हणजे ज्या काही मालमत्ता ज्या बिझनेसमध्ये यूज करतोय आणि त्याच्यातून त्याला काही बेनिफिट्स होणार आहेत, हे आहेत ॲसेट्स तुमच्या. मग एक्झाम्पल्स बघूयात लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर हे सगळं बिझनेसमध्ये यूज होणार आणि याच्यातूनच इथेच काहीतरी बिझनेस करून मशिनरीमधूनच काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करून तो सेल करणार म्हणून ह्या झाल्या त्या सगळ्या त्याच्या असेट्स. करंट असेट्स, कॅश, स्टेटस, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्स. तर फिक्स्ड असेट्स आणि करंट असेट्स मध्ये सुद्धा तोच फरक आहे. जी 12 महिन्यापेक्षा कमी 12 महिन्यापेक्षा 12 महिन्याच्या आत पटकन कन्व्हर्ट होतीये, ती आहे तुमची करंट असेट्स. आणि ज्याला 12 महिन्यापेक्षा कन्व्हर्ट करायला किंवा ज्यातून आपल्याला बेनिफिट हे 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीत मिळतं, तर ते असतात तुमच्या फिक्स्ड असेट्स. हे सुद्धा आपण असेट्स एका सेपरेट व्हिडिओमध्ये करंट असेट्स आणि फिक्स्ड असेट्सचा डिफरन्स बघूयात. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन आपण समजूया, बिझनेसचं एक्झाम्पल घेऊया. लेट्स सी यू रन अ स्मॉल प्रिंटिंग बिझनेस. ऍट द एंड ऑफ द इयर युअर रेकॉर्ड शोज आयटम्स आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज आहेत. तर काय आहे, प्रिंटिंग मशिनरी, प्रिंटिंगचं मशीन आहे 1.5 लाखाचं, कम्प्युटर आहे 40,000चा, पेपर स्टॉक आहे 30,000चा, कॅश 20,000, डेटर्स 60,000, क्रेडिटर्स 50,000 आणि बँक लोन 50,000. आता प्रिंटिंग मशिनरी ही आपण बिझनेसमध्ये यूज करतो, कम्प्युटर यूज करतो आणि स्टॉक हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपण प्रिंटिंग करून विकणार आहोत. म्हणजे ह्या सगळ्या झाल्या आपल्या ॲसेट्स. म्हणजे ह्या स्वतःच्या मालकीच्या आहेत आणि हे आपल्याला फ्युचरमध्ये बेनिफिट देणार. नंतर कॅश, डेटर्स हे सुद्धा आपल्या ॲसेट्स आहेत. पण क्रेडिटर आणि बँक लोन ही देणी आहेत म्हणून ही झाली तुमची लायबिलिटी. उत्तर बघूया. नाऊ यू कॅन प्रिपेअर अ बॅलन्स शीट. लायबिलिटीला आपल्याला, ऍसेट्सला आपल्याला दिसेल प्रिंटिंगचे मशीन, कम्प्युटर, स्टॉक, डेटर, कॅश हे आपल्या ऍसेट्सला दिसतात. आणि क्रेडिटर, बँक लोन या लायबिलिटी साईडला दिसतात. जी काही उरली ती आपली बॅलन्सिंग फिगर म्हणजे कॅपिटल. हे अगदी सोपं उदाहरण होतं. पण फॉर्मॅट हा फिक्स असतो, हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. तुम्हाला कुठल्याही मोठ्या कंपनीच्या बॅलन्स शीट किंवा अगदी छोटी एखादी प्रिंटिंग बिझनेस असेल तर त्याची बॅलन्स शीट ही तुम्हाला सेमच दिसेल, अगदी सारखी दिसेल, या स्टँडर्ड फॉर्मॅट प्रमाणे दिसेल. टोटल शेवटी मॅच झाली 3 लाख रुपीज, 3 लाख रुपीज. You can now see how much your business owns rupees 3 lakh and how much it owes rupees 1 lakh. Your net worth capital is 2 lakh. म्हणजे ही ओन्स किती झाले 3 लाख, 3 लाख आपली ऍसेट्स होती. ओव्स किती झाले म्हणजे देणी किती झाली 1 लाख, 50 प्लस 50 1 लाख. आणि नेटवर्थ म्हणजे काय, थोडक्यात तुमचं कॅपिटल बॅलन्सिंग फिगर आली होती ती 2 लाख. 2 लाख ही आपली कॅपिटल प्लस या वर्षाचा नेट प्रॉफिट लेस ड्रॉइंग्स करून जी काही अमाऊंट आली ती 2 लाख. बोथ साइड्स आर इक्वल प्रोव्हाइडिंग दॅट बुक्स आर बॅलन्स्ड. ड्युअल एंट्री सिस्टमच्या रूल प्रमाणे म्हणजे जर्नल एंट्री, डेबिट क्रेडिट इफेक्ट दोन्हीला दिलेला आहे म्हणून ही आपली बॅलन्स शीट मॅच झाली आहे. इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. एक म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा पर्पज पहिला असतो की आपल्याला फायनान्शियल पोझिशन बिझनेसची काय आहे ते समजण्यासाठी हेल्प करते. मग त्यावरून काय होतं, त्याचा फायदा काय होतो, तर आपल्याला बिझनेसचं ऍक्च्युअल वर्थ म्हणजे बिझनेस किती खरं ग्रोईंग बिझनेस आहे किंवा किती चांगला आहे, त्यातून किती फायदेशीर आहे हे आपल्याला समजतं. बेसिस फॉर अनालायझिंग द लिक्विडिटी अँड सॉल्वन्सी. म्हणजे काय, तर हा बिझनेस आपल्याला किती फास्ट कॅश जनरेट करून देऊ शकतो किंवा यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली तर किती फास्ट त्याची ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला रिटर्न देऊ शकते. ही लिक्विडिटी आणि सॉल्वन्सी जी आहे ही आपल्याला बॅलन्स शीटच्या पोझिशन वरून कळते. तर त्याचा बेनिफिट काय होतो, तर युजफुल फॉर गेटिंग द बँक लोन्स फॉर इन्व्हेस्टर्स. म्हणजे बँकेला सुद्धा लोन प्रोव्हाइड करताना त्यांना समजतं की हा, या बिझनेसमध्ये आपण जर काही त्यांना लोन दिलं तर आपल्याला ते किती फास्ट त्याचे रिपेमेंट करू शकतील किंवा रिकव्हरी करणं किती सोपं जाईल आपल्याला. याच याऐवजी जर का कोणी इन्व्हेस्टर असेल तर त्यालाही कळेल की मला इंटरेस्ट किंवा काही डिव्हिडंड किंवा काही रिटर्न माझ्या प्रिन्सिपल जी काही मी अमाऊंट गुंतवली त्यामध्ये हा व्यक्ती मला किती देऊ शकेल. त्यानंतर एड इन फायनान्शियल प्लॅनिंग अँड बजेटिंग. म्हणजे काय, तर ते हेल्प करतं की सपोज बिझनेस आज आज जी तुम्ही बॅलन्स शीट बनवली आहे त्या बॅलन्स शीटच्या बेसिसवरती ते तुम्हाला मदत करतं की इन फ्युचर पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये अजून मी एक्सपांड केला बिझनेस हा, तर मला किती खर्च येईल, एक्सपांड करण्यासाठी मला अजून किती पैसे लागतील आणि मग ते किंवा मला किती खर्च येईल आणि त्याचं मी प्लॅनिंग कसं कसं करू, म्हणजे कुठून कुठून लोन कुठून उभारू किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करू
आणि कशाप्रकारे मी ते पुढे-पुढे ग्रो करू. हे सगळं तुम्हाला आज जर तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर केली असेल, आज केली असेल, मागच्या वर्षीची असेल, त्याच्या मागच्या 3-4 वर्षाच्या बॅलन्स शीटवरून सुद्धा हा माणूस पुढे पुढच्या 5 आणि 10 वर्षाला 10 वर्षानंतर याचं काय फ्युचर असेल या बिझनेसचं हे ओळखू शकतो, हे एस्टिमेट करू शकतो. टीचेस हाऊ ॲसेट्स एंड लायबिलिटीज आर कनेक्टेड. म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे लायबिलिटीज ह्या किती फास्ट मूव्हिंग आहे किंवा ॲसेट्स ह्या किती रिटर्न्स देत आहेत, ह्या तुम्हाला बॅलन्स शीटच्या पोझिशनवरून कळतं. खूप अगदी अडकलेले 4-4, 5-5 वर्षाची देणी असतील, त्याच्यावरनं कळतं की हा माणूस समोरचा व्यक्ती जी जे बॅलन्स शीट आहे ज्यांनी दिली आहे, की हा व्यक्ती काही लवकर देणी देत नाही. याची जुनीच खूप देणी राहिलेली आहेत. तर त्याच्यावरूनही सुद्धा समोरच्या व्यक्तीला इन्व्हेस्ट करण्याच्या आधी कळतं, की हां, किती फायदेशीर हा बिझनेस आहे. किंवा ओनरला किंवा मालकाला सुद्धा कळतं, की हो मी जो बिझनेस चालवतोय यातनं मला खरंच किती फायदा होतोय आणि किती-किती मी यातून मी नुकसान जर असेल, तर नुकसान पण मी किती सफर करतोय. हेल्प्स आयडेंटिफाय ओव्हर इन्व्हेस्टमेंट्स और शॉर्टेज. म्हणजे मी किती एक्स्ट्रा पैसे दिला या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करतोय किंवा मला किती शॉर्टेज पडते. म्हणजे मला एखाद्या ठिकाणी मशिनरी माझ्याकडे कमी आहे. पण मग त्यात मी जर पैसे गुंतवले, तर मला अधिक त्यातून फायदा होईल. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, की मी कुठे एक्सेस करतोय आणि कुठे शॉर्टेज आहे. ह्या गोष्टींचं सुद्धा एक मोजमाप किंवा एनालिसिस त्याच्याकडे येतं आणि त्याच्यावरती त्या बेसिसवरती तो ॲक्शन घ्यायला रेडी होतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, ॲक्शन घेण्यासाठी जी काही तुमच्याकडे एक बेस पाहिजे, ही सुद्धा बॅलन्स शीट तुम्हाला देते. Real world tips for entrepreneurs. Always prepare a balance sheet at the end of the every month or quarter. Even for a small businesses, it helps track cash flows, debts, and investments in real time. You can use software like Tally, Zoho, QuickBooks, or Excel templates for easy balance sheet generation. आता म्हणजे काय? बॅलन्स शीट ही प्रत्येक वेळेस पर्टिक्युलर मंथला जर बनवली, वर्षाच्या शेवटी बनवण्यापेक्षा दर महिन्याला जर का तुम्ही बनवलं आणि हे अगदी सोपं आहे. दर महिन्याला किंवा दर क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्यांनी बनवणं अगदी सोपं आहे. जर तुम्ही त्या एक कुठलंही सॉफ्टवेअर वापरत असाल, Tally, Zoho बुक्स किंवा Excel टेम्पलेट्स जर तुम्ही वापरत असाल, तर अगदी दर महिन्याला आणि जर का दर 3 महिन्याला जर का बॅलन्स शीट बनवली आणि तुम्ही त्याचं एनालिसिस केलं, तर तुम्हाला जे काही तुमचे खर्च आहेत, देणी आहेत, येणी आहेत, हे सगळं ट्रॅक करणं सोपं पडतं. म्हणून बॅलन्स शीट ही तुम्ही दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला बनवत जा आणि त्याचं एक एनालिसिस करत जा, जेणेकरून तुम्हाला बिझनेसमध्ये काय इम्पोर्टंट ॲक्शन घेऊन तो बिझनेस ग्रो करायचा आहे, हे तुम्हाला कळेल. की टेकअवेज बॅलन्स शीट इज इक्वल टू फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. बॅलन्स शीट म्हणजे ही तुमच्या बिझनेसची ॲक्चुअली फायनान्शियल पोझिशन असते. त्याचा फॉर्म्युला असतो ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. टू साइड्स मस्ट ऑल्वेज बॅलन्स. म्हणजे बॅलन्स शीट कधी असं नसू शकतं, की या साइडला तुमचे 10,00,000 दिसतायत, या साइडला 9 लेफ्ट साइडला तुमचे 10,00,000 दिसतायत, राइट साइडला तुमचे 9,00,000 दिसतायत किंवा ॲसेट्स तुमच्या 5,00,000 दिसतायत, पण लायबिलिटी तुमच्या 6,00,000 असं कधीही बॅलन्स शीट तयार झाल्यानंतर असं मिसमॅच पिक्चर तुम्हाला दिसत नाही. प्रिपेअर ऑन अ स्पेसिफिक डेट अँड नॉट फॉर अ पिरियड. ही एका पर्टिक्युलर डेटला बनवली जाते. म्हणजे एका पर्टिक्युलर डेट मग त्या डेटला फायनान्शियल पोझिशन म्हणजे त्या डेटला बिझनेसमध्ये येणी किती होती, देणी किती होती, हे तुम्हाला पर्टिक्युलर त्या डेटला दिसतं. हो. आणि तुमच्या डिसिजन मेकिंगसाठी हे अगदी इम्पोर्टंट असतं. म्हणजे पुढे आपल्याला काय ॲक्शन घ्यायची आहे, ह्यासाठी बॅलन्स शीट हे इम्पोर्टंट असतं. बॅलन्स शीट हा खरंच खूप मोठा विषय आहे. यामध्ये तुम्हाला आणखी डिटेलमध्ये काही नॉलेज हवं असेल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. ह्या ईमेल आयडीवरती मी नक्की सॉल्व्ह करेल. थँक यू.